नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक जबरदस्त आणि अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। तुमचं रेशन कार्ड लवकरच बंद होऊ शकतं। हो, बरोबर ऐकलात। जर एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या धान्य योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता। ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं, शेवटची तारीख नेमकी कोणती आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आलास तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रेशन कार्ड धारक मित्रांपर्यंत आणि गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ई-केवायसी म्हणजे काय हे आपण पहिला जाणून घेऊया। ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर। सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती पडताळण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे। शिधापत्रिकेची पडताळणी करून गरजूंना खरं लाभ मिळवा, ह्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे। तुमचा आधार नंबर अंगठा स्कॅन करून तुमचं खातं अधिकृतपणे व्हेरीफाय केलं जातं। काय घडणार आहे आपण पाहूया। जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर सरकार तुमचं रेशन कार्ड नॉन ॲक्टिव्ह करू शकतं। ह्याचा थेट परिणाम म्हणजे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्य बंद होणार। तुम्ही कितीही वर्ष लाभ घेत असलात तरी ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही। सध्याची स्थिती, सध्या राज्यात एकूण 1.88 कोटी लाभार्थी आहेत। त्यापैकी 1.67 कोटी ई-केवायसी पूर्ण केली आहे, म्हणजेच अजूनही 21 लाख लोकांची प्रक्रिया बाकी आहे। पुणे जिल्ह्यात एकट्या 11 कोटी 58 लाख लाभार्थीपैकी 9.11 लाखांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि उरलेले 2.47 लाख अजूनही उशीर करत आहेत। शेवटी काय, वेळ हातातून गेल्यावर पश्चाताप काही उपयोगाचा नाही। तुम्ही जर ह्या लाभापासून अजून ही प्रक्रिया तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, कारण तुम्हाला सुद्धा धान्य मिळत राहील। तर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर धान्य मिळणार नाही। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला आता काही घाबरण्याची गरज नाही, कारण ही ई-केवायसी कुठे आणि कशी करायची ही तुम्हाला मी माहिती सांगतो। जाणून घ्या आणि नीट लक्ष देऊन व्हिडिओ पाहणे ऐका। तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा ही माहिती मी सांगितलेले दिसत असेल। ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि शिधापत्रिका घ्यायची आहे। जवळच्या शिधा वाटप केंद्रावर जा, म्हणजे रेशन धान्य वाटप दुकानात जा। तिथे अंगठा स्कॅन करून तुमची ऑनलाईन पडताळणी केली जाईल। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे। कोणी पैसे मागितले तर तक्रार करा, पैसे देऊ नका कुणालाही। हे सरकारकडून मोफत करण्यात सुरू ठेवण्यात आलेलं आहे। ह्याची शेवटची तारीखसुद्धा मी सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला ही ई-केवायसी ऑनलाईन मोबाईलमधून सुद्धा करू शकता। जर हे जमत नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या रेशन धान्य वाटप दुकानामध्ये जा आणि तिथं आधार नंबर घेऊन जावा आणि शिधापत्रिका घेऊन जावा आणि तुमचं जेवढं रेशन कार्डामधील व्यक्ती आहेत त्या सर्वांचे तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचं आहे वेळेवर, तरच तुम्हाला धान्य मिळणार आहे। तर रेशन कार्ड धारक मित्रांनो, आता तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करतावेळी फसवणूकसुद्धा होऊ शकते। सावध कसं राहायचं ते सांगतो पहा। सध्या सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज फिरत आहेत। ई-केवायसीसाठी लिंक पाठवा, OTP शेअर करा, असे काही करू नका। फक्त अधिकृत केंद्रावर जाऊन प्रक्रिया करा। म्हणजेच ह्यात काय माहिती सांगितलं, आता बरेच सोशल मीडियावरती तुम्हाला कुठं हे न जाता घर बसल्या रेशन कार्ड केवायसी अनेक प्रमुख योजनेची नावे सांगून तुमची डेटा हे सर्व त्यांनी संपूर्ण चोरून घेत आहेत। तर तुम्हाला आता कोणतंही हे ऑनलाईन अशा व्यक्तींना तुम्ही बळी पडू नये, कारण डायरेक्टली ज्या रेशन धान्य तुम्ही घेऊन येता दुकानाकडून त्या दुकानामध्ये जायचं आहे। ज्या रेशन धान्य वाटप करतो त्याच्याकडे जाऊन तुम्हाला आधार नंबर घेऊन जायचा आहे, शिधापत्रिका घेऊन जायचं आहे आणि तुमची केवायसी अंगठा देऊन थंब देऊन करून घेऊन यायचं आहे। जो
पॉस मशीन आहे त्यांच्याजवळ, त्या मशीनवरती ही KYC केली जाणार आहे मोफतमध्ये. कोणत्याही सोशल मीडियावरून तुम्हाला जर मेसेज आले रेशन कार्ड KYC करून मिळेल आणि त्यासाठी OTP पाठवला आहे, तो OTP सांगा, आधार नंबर सांगा, अशा व्यक्तीपासून तुम्ही सावध राहायचं आहे. कारण तुमचे सर्व डेटा हे त्यांनी चोरून घेतल्यानंतर तुम्हाला नंतर तुमच्या बँक अकाउंटसुद्धा हे खाली होऊ शकतं. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. डायरेक्टली तुम्ही रेशन दुकानावरती जायचं आहे आणि तिथं KYC करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण KYC करण्याची, रेशन कार्ड KYC करण्याची शेवटची तारीख काय आहे ते पाहूया. ही शेवटची तारीख तुम्हाला सर्वांना लक्षात असणं गरजेचं आहे. कारण ह्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला मोफतमध्ये KYC करून दिले जाणार आहे आणि ह्या तारखेपर्यंतच ही सुविधा आपल्या राज्यामध्ये सुरू राहणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपण जे सांगितलं नव्हतं ती अंतिम तारीख आता शासनाने स्पष्ट केली आहे, ती म्हणजे 30 एप्रिल 2025. पूर्वी ही तारीख 31 मार्च 2025 होती, पण अजूनही लाखो लोकांची प्रक्रिया बाकी असल्याने सरकारने शेवटची एक संधी दिली. ह्यानंतर कोणतीही मुदतवाढ अपेक्षित नाही. आता तुम्हाला सरकारने फक्त 1 महिन्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता बाकी दिवस राहिलेले आहेत, काही दिवस जवळच आले आहे 30 एप्रिल बस. आता फक्त तुम्हाला 30 एप्रिल 2025पर्यंत तुमच्या जवळच्या रेशन धान्य वाटप दुकानामध्ये जाऊन KYC हे पूर्ण करून घ्यायचं आहे. ह्या तारखेच्या आत तुम्ही जर KYC पूर्ण केली नसेल तर तुम्हाला ह्या योजनेत लाभ मिळणार नाही. धान्य बंद होऊ शकतं, तुमचं रेशन कार्ड हे इनॲक्टिव्ह होतं, कोणत्याही योजनेसाठी वापरता येणार नाही, तुम्हाला कुठेही अडचणी येऊ शकतं. त्यासाठी 30 एप्रिलच्या आधीच जवळच्या रेशन धान्य वाटप केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड घेऊन जाऊन थंब देऊन KYC पूर्ण करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला शेवटची तारीख लक्षात आलं आहे का? परत एकदा सांगतो, शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2025. काही जण सांगितलं असेल तुम्हाला पुढील महिन्याची तारीखसुद्धा सांगत आहेत. अशी अफवा व्यक्तीपासून सावध राहा. ही सरकारनं स्पष्ट केलेलं तारीख आहे 30 एप्रिल 2025. ह्याच्यापूर्वीच 31 मार्च होतं, ते आता बदलून तुम्हाला काही जे 21 लाख लाभार्थी राहिले होते त्यांच्यासाठीही 30 एप्रिल करण्यात आलेलं आहे. तर त्या 21 लाख लाभार्थ्या रेशन कार्डधारकमधून तुम्ही जर असाल तर तुम्हीसुद्धा आला असाल तर ही 30 एप्रिलच्या आधी तुम्ही KYC पूर्ण करून घ्या. आणि बरेच यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ आहेत ऑनलाईन KYC कशी करायची, तो पाहूनसुद्धा तुम्हाला जर जमत असेल मोबाईलवरून कशी करायची ते व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्यासुद्धा ह्या तारखेच्या आत मोफतमध्येच आहे, तो पण करू शकता, काही अडचण नाही. तो फक्त आधार नंबर टाकायचा आहे, रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि फेस स्कॅन करायचा आहे RD आधारच्या ॲप्सच्या माध्यमातून. आता तुम्हाला जर हवा असलं मोबाईलवरून KYC घर बसल्या कसं करायचं तर नक्की कमेंट करा. KYC कशी करायची मोबाईलवरून असं जर कमेंट केला तर मी पुढील व्हिडिओ लवकरात लवकर 2 ते 3 दिवसातच घेऊन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहूनसुद्धा KYC करू शकता. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. KYC प्रक्रिया का गरजेचं आहे, कशी करायची आणि ती वेळेत का करावी लागते. तुमचं रेशन बंद होण्यापूर्वीच लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा 30 एप्रिल 2025 पूर्वी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी RB टेक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.